गौरी आव्हानाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात, गौरी घरात घेताना काय म्हणावे, गौरीचा सण हा 3 दिवस चालतो, तर या 3 दिवशी आपल्याला काय करायचे आहे, गौरी आत घेण्याचा शुभ मुहूर्त, गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त अशी ज्येष्ठ गौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना पण आपल्या घरामध्ये करतो. त्यामध्ये 2-3 दिवसाचे लगेच ज्येष्ठ गौरीचे आवाहन केले जाते. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठ गौरीची पूजा केली जाते. भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीचे आगमन होते. ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते. गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात. त्यामुळे 3 दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरीचे माहेर पण अगदी थाटामाटात केले जाते. म्हणजे गौरी ही आपल्या घराची 3 दिवसाची पाहुणी असते. ती माहेरवाशिणी म्हणून येत असते. त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने, उत्साहाने गौरीचे आगमन करायचे असते. तर यंदा रविवारी दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी ज्येष्ठ गौरीचे आगमन होणार आहे. कुटुंबामध्ये आपल्याला रीतिरिवाजाचा प्रमाण गौरी बसवलेल्या जातात. 3 दिवस चालणारा या उत्सव पहिल्या दिवशी गौरीचे आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते. गौरी म्हणजे माता पार्वती या कुटुंबातील आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात. 3 दिवस चालणाऱ्या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन, तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते. म्हणजेच माता पार्वती हा भगवान शंकर यांची पत्नी आणि विघ्न विनाशक गणपती बाप्पा यांची माता आहे. गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ व कनिष्ठ गौरी आवाहन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. महालक्ष्मी हे समृद्धीचे देवता असल्याने गौरीची पूजा करतात. एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघांनाही आपल्या लक्ष्मी म्हणून पूजत असतो. पण या दोघांमध्ये देवी पार्वती या ज्येष्ठ गौरी म्हणून ओळखल्या जातात. तर या दिवशी अनेक घरोघरी गौरीचे आगमन होते. ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांना या शुभ मुहूर्तावर आणाव्यात. तर रविवारी 31 ऑगस्ट 2025 रोजी गौरी शुभ मुहूर्त दुपारी 3:57 पासून ते सायंकाळी 5:25 पर्यंत हे शुभ मुहूर्त आहे. म्हणजे साधारण दुपारी 4 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत शुभ दिवस आहे. या वेळेमध्ये तुम्ही गौरया घरात आणू शकता. वेळ कमी आहे म्हणून उगीचच घाई गडबड करू नये. अगदी शांत प्रसन्नता वातावरणात आनंदाने आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत. गौरी आता घेण्याची तयारी तुम्ही आधी पण करून ठेवू शकता. फक्त वेगवेगळ्या पद्धतीने गौरीची स्थापना केली जाते. काही ठिकाणी उभ्या गौरया असतात तर काही ठिकाणी बसवलेल्या गौऱ्या असतात. पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा ही जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसारच आपण गौरीची स्थापना करावी.